वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे रवा आणि पोह्यांपासून नाश्त्याची रेसिपी। तर आता या रेसिपीसाठी काय काय लागतं ते बघूया। मी इथे 1 कप जाड पोहे घेतलेले आहेत आणि आता हे पोहे पाण्याने 2दा ते 3दा स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे आता हे पोहे मी पाण्याने 2दा 3दा धुवून घेते। तर इथे आता हे पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता त्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करूया। इथे आता पोह्यामध्ये मी बारीक रवा घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कसुरी मेथी आणि हे दही। आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेत, पण हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे आणि आता ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळं हे व्यवस्थित भिजण्यासाठी यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घालते, म्हणजे रवा आणि पोहे चांगले भिजतील। आता 15 ते 20 मिनिटांसाठी हे झाकून ठेवून देऊया। 15 ते 20 मिनिटांनंतर हे मिश्रण मी चेक केलं तर रवा आणि पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत, फुगलेले आहेत आणि आता हे मिश्रण पुन्हा घट्ट झालेलं आहे। आता रवा आणि पोह्याचं मिश्रण हाताने एकसारखं करून घेऊया आणि त्यासाठी मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे। हे मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये घेऊन मळलं तरी पण चालेल, म्हणजे ते चांगलं एकसारखं होईल। इथे मी कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत। ती खरं आधीच घालायची आहेत, तुम्ही आधीच घातली तरी पण चालेल। तर आता रवा आणि पोह्याचं मिश्रण चांगलं मळून एकसारखं झालेलं आहे। त्याचे आपण आता छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया। त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि अशा प्रकारे छोटे छोटे बॉल बनवून हातावरती प्रेस करायचे आहे। इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता या मिश्रणाच्या मी छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेते। तर अशा प्रकारे मी सर्व पिठाच्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या टिक्क्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। तर आता ह्या बनवलेला नाश्ता वाफवून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी घालून गरम करत ठेवलेला आहे। तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता। तर आता हा नाश्ता जो आपला बनलेला आहे तो मी वाफवण्यासाठी ठेवून दिलेला आहे। 15 मिनिटांनंतर हा नाश्ता वाफवून झालेला आहे, तो मी आता काढून घेते। आता वाफवलेला नाश्ता बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता तो 15 ते 20 मिनिटांसाठी थंड करून घ्यायचा आहे। आता हा नाश्ता थंड झाल्यानंतर त्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी आता ही मोहरी घातलेली आहे, तसंच जिरे, हिंग पण घातलेला आहे पण त्याचं शूटिंग आलं नाहीये, तीळ, कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या, थोड्याशा लाल मिरच्या, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, हा सांबार मसाला किंवा पोळी मसाला घालते आहे। हा तुम्ही जरूर घाला, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये या वाफवलेल्या टिक्क्या किंवा नाश्ता जो आहे तो आता परतून घेऊया। चवीप्रमाणे थोडंसं मीठ, कोथिंबीर, पुन्हा एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया।
आता झाकण काढून झालेलं आहे आणि हा आपला नाश्ता तयार झालेला आहे. तो आता सर्व करूया. तर असा हा रवा आणि पोहे घालून बनवलेला नाश्ता टिफिनमध्ये देता येईल किंवा नाश्त्यासाठी पण बनवता येईल. इथे मी नारळाची चटणी सर्व केली आहे, पण चटणीशिवाय पण हा नाश्ता तेवढाच छान लागतो. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय बाय.